Innovate. Enable. आज आपण आलो आहोत मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात. धार्मिक ऐतिहासिक वारसा असलेलं आणि पर्यटनाचं मोठं केंद्र असलेलं नांदेड, गोदावरी नदीच्या उत्तरेकडे वसलेलं महत्त्वाचं असं शहर. नांदेडच्या जिल्हा पर्यटनाची सुरुवात कुठल्याही गड किल्ल्यांनी नाही, मंदिरांनी नाही, तर इथल्या हुजूर साहिब या गुरुद्वाराने होते. शीख धर्मात या गुरुद्वाराला विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे. तेव्हा जाणून घेऊयात आजच्या एपिसोडमध्ये या गुरुद्वाराचं महत्त्व. तख्त सचखंड श्री हजूर अबिचल नगर साहिब गुरुद्वारा जगभरातील शीख बांधवांचं श्रद्धास्थान. शीखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद साहेबजी यांनी याच ठिकाणी गुरु ग्रंथ साहेबची स्थापना करण्याचे आदेश त्यांच्या शिष्यांना दिले. तीच जागा आता तख्त साहेब म्हणून ओळखली जाते. या ग्रंथामध्ये इतर धर्मांच्या संतांचे संदेशही आहेत. शीख पंथाचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांच्या पावन पवित्र पदस्पर्शाने पुनीत तख्त सचखंड श्री हजूर अबचल नगर नांदेड हे एक पावन पवित्र स्थळ असून 1708 मध्ये श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांनी या पावन पवित्र स्थळी श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांना गुप्तागदी प्रदान करून अशी घोषणा करण्यात केली होती की देहधारी गुरुंची परंपरा संपुष्टात आणून यानंतर श्री गुरु ग्रंथ साहेब महाराज हेही शीख पंथाचे गुरु असतील. 1708 मध्ये या पावन पवित्र स्थळाला 2008 मध्ये 300 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यावेळी 300 शताब्दी समारोह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी गुरुद्वारा तख्त सचखंड साहेबतर्फे विविध सुविधा, लंगर, रिहाईश, राहण्याचे ठिकाण सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. आत्ताची तख्त साहेब इमारत महाराज रणजीत सिंह यांनी बांधली आहे. संगमरवराच्या गुरुद्वाराला सोन्याचा गिलावा केलेला आहे. तख्त साहेब इमारतीचा परिसर काही हेक्टरवर प्रशस्तपणे पसरलेला आहे. इथेच आणखी 2 प्रार्थना स्थळ आहेत. बंगामाई भागोजी हे प्रशस्त दालन असून इथेच ग्रंथ साहेब ठेवला आहे. इथेच तख्त ठेवलं असून शीखांचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद साहेबजी यांनी 7 ऑक्टोबर 1708 मध्ये आपला देह ठेवला. गुरुद्वाराच्या मुख्य प्रार्थना स्थळात सोन्याचा मुलामा असलेलं नक्षीकाम केलेले पत्रे आहेत. तर एकूणच गुरुद्वाराचं बांधकाम संगमरवरामध्ये केलं असून त्यावरचं नक्षीकामही पाहण्याजोगं आहे. गुरुद्वारा परिसरात एक ऐतिहासिक विहीर असून पूजेआधी शस्त्र धुण्याकरता याच विहिरीतलं पाणी वापरलं जातं. प्रत्येक शिखानं इथं माथा टेकायला यावं असं धर्मामध्ये सांगितलं असून
या गुरुद्वारानं दिलेला आदेश जगभरातील सगळ्या गुरुद्वारांना बंधनकारक आहे। तख्त सचखंड साहिब गुरुद्वारात अगदी नेमानं येणारे भाविकही भेटतात। तर गुरुद्वारात अहोरात्र लंगर सुरू असतो। यंदा तख्त सचखंड गुरुद्वाराच्या स्थापनेला 350 वर्ष पूर्ण झाली। तख्त सचखंड गुरुद्वारानंतर आता आपण जाणार आहोत नांदेडची ऐतिहासिक ओळख असलेल्या कंधार किल्ल्यामध्ये। नांदेड शहरापासून जवळच कंधार किल्ला आहे। राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने 758 मध्ये कंधार किल्ला बांधला। त्यानंतर राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा याने 941 मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण केला। मातीचा गडीच्या आकाराचा हा किल्ला इतिहास संशोधकांसाठी पर्वणी ठरतोय। गडकिल्ल्यांच्या राज्यातील एक प्रसिद्ध असा कंधारचा किल्ला, नांदेडची ऐतिहासिक ओळख। कंधार तालुक्यात असलेला हा भुईकोट किल्ला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण यानं किल्ल्याचं बांधकाम केल्याचा उल्लेख आढळतो। त्यानंतरच्या प्रत्येक राजानं किल्ल्याच्या बांधकामात भर घातली, तो अधिकाधिक भक्कम केला, जपला। 1403 मध्ये तुघलकानं वारंगळ जिंकल्यानंतर कंधार त्याच्या अधिपत्याखाली आलं। किल्ल्यातील अनेक बुरुज आज ढासळलेत, आतील इमारतींची पडझड झाली आहे, परंतु कंधार किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आजही इथे दिसतात। किल्ल्यातील अजस्त्र अंबर तोफेला स्पर्श करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही। किल्ल्यावर अनेक वर्ष मुस्लिम राजांनी राज्य केलं, त्यामुळे इथे एक जुनी मशीद सुद्धा आढळते। कंधारच्या किल्ल्यानंतर आता आपण जाणार आहोत नांदेड मधल्या बडी मशिदीत। कंधारवर राष्ट्रकूट यादव आणि काकतीयांबरोबरच खिलजी आणि तुघलकांनी सुद्धा राज्य केलं। याच काळात अनेक सुफी संत होऊन गेले, त्यातीलच सरवरे मखदूम सय्या हे एक होत आणि ही त्यांची दर्गा बडी दर्गा या नावाने प्रसिद्ध आहे। पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मन्नत मागण्यासाठी येतात। सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेली ही बडी मशीद कंधार किल्ल्यापासून अगदी जवळच असलेली ही हजरत हाजी सय्या सरवरे मखदूम मशीद। कंधारच्या किल्ल्यावर अनेक वर्ष मुस्लिम राजांनी सत्ता गाजवली होती। 7 मखदूम बाबांपैकी एका मखदूमची ही मशीद आहे। अजमेरच्या दर्ग्याप्रमाणे या मशिदीमध्ये माथा टेकण्यासाठी सर्व धर्मीय भाविक मोठ्या संख्येने येत असतात। सर्व जगातले लोक हाजी सय्याला खूप मानतात, याच्यामुळे यांचं नाव हजरत हाजी सय्या सरवरे मखदूम पडे। सरवर याने सर्वांचा, जगात एकूण 7 पैकी हे एक मूळ सरवर मखदूम आहे। यांची खूप मोठी न्यारी किमी आहे। यांच्यापाशी खूप भाविक येतात, खूप अशा प्रमाणे प्रार्थना करतात, खूप असे त्यांना देव भरभरून बी देते। एका जातीचे लोक येत नसून इथं प्रत्येक जातीचे लोक
इथं वेळोवेळी आपली हजेरी लावतात आणि देव त्यांना बराबर सर्वारे मगदूम खूप देते. इथे आलं की मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण होते, संकट दूर पळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या एपिसोडमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. या ब्रेकनंतर आपण नांदेड आणि परिसरातली अजूनही काही ठिकाणं पाहणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं आणि महाराष्ट्रातल्या 5 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून श्री औंधा नागनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की संत नामदेवांनी या ठिकाणी कीर्तन केल्यानंतर या मंदिरानं आपली दिशा बदलली होती. तेव्हा आपणही जाणून घेऊयात या मंदिराची महती. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक औंढा नागनाथ, हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र. बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेलं हे शंकराचं मंदिर. मराठवाड्यात 3 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातलंच हे एक. बदलत्या काळाबरोबर इथं शहरीकरण झालेलं दिसतं, पण प्राचीन काळी हा प्रदेश दारुकावन नावानं प्रसिद्ध होता. घनदाट जंगलाचा प्रदेश. ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या दारुका नावाच्या राक्षसाचा वध करून भगवान शंकरानं याच ठिकाणी लिंग रूपात वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. नागेश्वराचं हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा आविष्कारच. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीनं केलंय. मंदिरावरील कोरीव काम तेव्हाच्या कारागिरांच्या कलेची साक्षच देतं. वेरूळ अजिंठातल्या जगप्रसिद्ध लेण्यांमधील शिल्पकलेची तुलना करावी अशीच इथली कलाकुसर. वाकाटक आणि राष्ट्रकूट या राजघराण्याच्या कालखंडाशी या मंदिराच्या उत्पत्तीचा इतिहास आढळतो. नमः शिवाय. 20 फूट उंचीचा तट, 4 भव्य प्रवेशद्वार, जवळपास 60,000 चौरस फुटात वसलेलं हे पुरातन मंदिर. नमः शिवाय. 8 खांबांनी तोलून धरलेला मंदिराच्या आतील वर्तुळाकार मंडप, नमः शिवाय. घुमटाकार अष्टकोनी छतावरील सुबक नक्षीकाम. नमः शिवाय. त्या काळी होणाऱ्या परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहावं यासाठी गर्भगृहात भूमिगत पद्धतीनं ठेवण्यात आलेले सुंदर शिवलिंग. औरंगजेबाच्या सैन्यानं केलेल्या आक्रमणात या मंदिराच्या कळसाचं मोठं नुकसान झालं, परंतु मंदिरात शिरणं मात्र त्या सैन्याला जमलं नाही. त्याची रंजक माहिती इथं आवर्जून सांगितली आहे. 5,500 वर्षापूर्वी हे ज्योतिर्लिंग तालावामध्ये होतं. द्वापार युगामध्ये पांडव वनवासात असताना त्यांच्याजवळ ज्या गायी होत्या त्या गायीमध्ये कपिला नावाची गाय रोज या तालावाभोवती आल्यानंतर या पाण्यामध्ये उडी मारून आपलं पूर्ण दूध ज्योतिर्लिंगावर सोडून निघून जायचे. बराच कालावधी निघून गेल्याच्या नंतर युधिष्ठिर धर्मराजाच्या असे लक्षात आले की आपले सर्व गायी दूध देत आहेत, परंतु कपिला गायीच्या जंगलामध्ये कोण दूध काढून घेतंय. तर हे बघण्यासाठी भीमाला त्या गायीच्या पाठीमागे पाठवलं. त्यावेळेस भीमानं बघितलं की गाय ही तालावामध्ये जाते. या तालावामध्ये काही असावं म्हणून भीमाजवळ जो शस्त्र होता गदा, त्याच्या साह्यानं काही पूर्वेला, काही पश्चिमेला, काही दक्षिणेला, काही उत्तरेला हे चारी दिशाला गदा प्रहार करून ज्यावेळेस पाणी तालावाच्या बाहेर काढलं त्यावेळेस भगवान शंकराचं दिव्य
असं ज्योतिर्लिंग वर आलं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. गर्भगृहाजवळील शिल्पामध्ये कैलास पर्वतावर बसलेले शिवपार्वती, विष्णूचे दशावतार, अर्धनारी नटेश्वर, नटराजाचं तांडव या कलाकृती लक्ष वेधून घेतात. या देवळावरील कोरीव कामांमधून चारही युगांची माहिती मिळते. मंदिरातील काही शिल्प तर भ्रम निर्माण करतात. असं म्हटलं जातं की संत नामदेवांचं कीर्तन ऐकण्याकरता देवानं या मंदिराची दिशाच बदलली. संत नामदेव महाराज म्हणून संत महाराष्ट्रातले खूप मोठे संत या ठिकाणी कीर्तन भजन करण्यासाठी आले होते. त्यावेळेस त्यांचं जे कीर्तन होतं ते मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चालू होतं. महाशिवरात्रीची वेळ होती, बरेचसे भाविक दर्शनासाठी होते. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ लागला म्हणून नामदेव महाराजाला मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करायला सांगितलं. ज्यावेळेस नामदेव महाराज पूर्वेकडनं पश्चिमेला मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तनाला सुरुवात केली तर भगवंताला वाटलं माझा जो खरा भक्त आहे तो माझ्या पाठीमागे बसून माझं गुणगान गातोय. तर नामदेवांचं कीर्तन ऐकण्यासाठी भगवंताने आपलं पूर्ण द्वार त्यांच्याकडे फिरवलंय. महाशिवरात्रीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील आद्यदैवत ज्योतिर्लिंग म्हणून याची प्रसिद्धी आहे. मंदिर पांडवकालीन असल्यामुळे हे हेमाडपंथी मंदिरासारखे वाटते. मंदिरात दैनंदिन उत्सवामध्ये नित्य आरती, शयन आरती व अभिषेक दररोजचे असतात. आणि वार्षिक उत्सवामध्ये पूर्ण श्रावण मास, हे श्रावण मासमध्ये पूर्ण अभिषेक वगैरे सगळ्या पूजा अर्चना सगळं एक महिना पूर्ण चालते. महाराष्ट्राबाहेरील भाविक, परदेशातील भाविक इथं दर्शनाकरता येतात. याची ख्याती पूर्ण जगभर आहे. या पवित्र स्थानापासून जवळच मनमोहक रंगीबिरंगी असं नागनाथ उद्यान वसलंय. नागनाथ मंदिरात जाऊन शिवचरणी लीन झाल्यानंतर प्रसन्न मनाने बाहेर आलेला भाविक काही काळाकरता या बगीच्यातच रमतो. इथं त्यांना निसर्गाच्या सानिध्यात वेगळाच आनंद मिळतो. विविध प्रजातीची फळं, फुलझाडं इथं पाहायला मिळतात. बगीच्याजवळच असलेल्या तलावात बोटिंगची व्यवस्था आहे. निसर्गरम्य संध्याकाळ, त्यात हा तिन्ही बाजूनी वेढलेला तलाव आणि मध्ये उद्यान. मी हा तलावामध्ये बोटिंगचा आनंद घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ म्हणजेच माहूरगड. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधल्या उंच शिखरावरचं हे रेणुका मातेचं मंदिर अनेकांचं कुलदैवत आणि श्रद्धास्थान आहे. हजारोंच्या संख्येनं भाविक आणि पर्यटक या गडावर मातेच्या दर्शनासाठी येत असतात. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली ही माहूरची आई रेणुका देवी. रेणुका, येल्लुआई, यल्लम्मा ही रेणुकाईची नावं. पतितांची देवी म्हणून रेणुका मातेची पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी देवीचे उपासक आढळतात. भाविक तर तिला संपूर्ण जगाची आई जगदंबाच मानतात.
माहूरगडावर असलेल्या रेणुका मातेच्या मंदिराबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. इक्ष्वाकू वंशातील रेणू नावाच्या राजाची कन्या रेणुका देवी, जमदग्नी ऋषींची ती पत्नी. या जोडप्याला 5 मुलं होती. परशुराम हाही त्यांचाच मुलगा. या ठिकाणी भगवान परशुरामांना दर्शन देण्यासाठी रेणुका माता स्वयंभू उत्पन्न झालेली आहे. ज्यावेळेस जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर सहस्रार्जुनाने हल्ला करून तिथलं सगळं नष्ट केलं, त्यावेळेस जमदग्नी ऋषींचा अंत झाला आणि रेणुकेचा अंत झाला. रेणुका मातेवर 21 वेळा वार करण्यात आले होते. त्यानंतर रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी त्यांचे पार्थिव घेऊन भगवान परशुराम कोरीभूमी असलेल्या माहूर क्षेत्री आले. या ठिकाणी त्यांना दत्तात्रय प्रभूंनी मातृतीर्थ म्हणून खाली आहे फार मोठा तलाव, त्या ठिकाणी मातृगया आणि अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ज्यावेळेस भगवान परशुराम दत्तात्रयांच्या आश्रमात जायला निघाले, तर या टेकडीवर भगवान परशुरामांना श्री रेणुका मातेने दर्शन दिले आणि तेव्हापासून ती भक्तांना दर्शन देण्यासाठी इथे आहे. मातेची 3.5 शक्तिपीठ आहेत, त्यापैकी हे मूळपीठ आणि कोरीभूमी म्हणून ओळखले जाते. रेणुका मातेचा तांदळा हा मुखवटा 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. बैठकीवर देवीचं वाहन असलेला सिंह कोरलेला आहे. गाभारा चांदीच्या पत्र्यानं मढवला असून मंदिरामागे रेणुका मातेचा पुत्र परशुरामाचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये रेणुका मातेच्या दर्शनाकरता माहूरगडावर भाविकांची रीघ लागलेली असते. आईसाठी इथे पारंपरिक गोंधळही घातला जातो. रेणुका मातेच्या मंदिरानंतर आता आपण जाणार आहोत होट्टलमध्ये. देगलूर गाव ही चालुक्यांची राजधानी होती. वास्तू, शिल्प आणि कोरीव काम याचा उत्तम नमुना म्हणजे हे होट्टल मंदिर. असं म्हटलं जातं की या महादेवाच्या मंदिरात एक शिळा आहे आणि त्या शिळेवर सारेगम पधनिसा असा स्वरयुक्त ध्वनी ऐकू येतो. नांदेडमध्ये असलेला पर्यटक होट्टलमधील चालुक्यकालीन मंदिरं पाहण्याकरता हमखास जातो. देगलूर तालुक्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर होट्टल हे गाव आहे. होट्टल म्हणजे चालुक्यकालीन मंदिरं आणि शिल्प स्थापत्याचे आगारच. चालुक्य काळात ही मंदिर नगरी म्हणून अस्तित्वात असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. इथली काही मंदिरं आजही सुस्थितीत आहेत, तर काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमणांमध्ये काहींची पडझड झाली आहे. परंतु इथले शिल्पांचे अवशेष आज सुद्धा त्या मंदिराच्या खुणा सांगण्यास पुरेसे आहेत. होट्टल गावाच्या पश्चिमेकडचं हे सिद्धेश्वर मंदिर. मुखमंडप, मंडप, अर्धमंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे या मंदिराचे 5 भाग. मंदिराच्या परिसरात कोरीव काम करून शिल्पकला केलेली दिसते. त्यात देवतांबरोबरच अप्सरा आणि नृत्यांगणा दिसतात. ढोल, वीणा, बासरी, झांज ही वाद्य सुद्धा दिसतात. 12व्या शतकात हे मंदिर बांधलं असल्याचा अंदाज आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या उत्तरेकडे असलेलं हे महादेव मंदिर. या मंदिराच्या बऱ्याचशा भागाची पडझड झाली आहे, परंतु आजही इथली कलाकुसर पाहण्याजोगी आहे. मंदिराच्या दगडातील कोरीव काम, त्यातील मूर्तीच्या हातात असलेली वाद्य आणि त्यावर दगडानं मारल्यावर ऐकू येणारे सप्तसूर ही या मंदिराची खासियतच म्हणावी लागेल. मराठवाडाच नाही तर साऱ्या महाराष्ट्राचीच सौभाग्य लेणी ठरावी अशीच होट्टलमधली ही शिल्प आहेत.
ऐतिहासिक कंधार किल्ला, गुरुद्वारा आणि मंदिरं या धार्मिक स्थळांना या एपिसोडमध्ये आपण भेट दिली आहे. एकूणच सर्वधर्म समभाव असा हा नांदेडच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत. Focus, ideate, innovate, enable.